नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णवने ईश्वरीला फोन केलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मग काय, आज तू कुठली ट्रॉफी घेणार आहेस, तर बेस्ट लूजरची की बेस्ट विनरची, असं अर्णव आता ईश्वरीला चिडवण्यासाठीच बोलत असतो. तेव्हा ईश्वरी अर्णवला उत्तर देते की सर, 700 मिठाईच्या बॉक्सेसची ऑर्डर पूर्ण केली आहे आणि आता ती ऑर्डर घेऊन मी ऑफिसला पोचते सर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, तुम्हीच आता विचार करा की आता मी बेस्ट लूजर आहे की बेस्ट विनर, कारण काही ऑर्डर मी संपूर्ण कंप्लीट केलेली आहे. 700 बॉक्सेसची मिठाई मी तयार केलेली आहे आणि ती घेऊन आता मी ऑफिसमध्ये सुद्धा येते. तेव्हा अर्णव म्हणतो, खरंच तू खरं बोलतेस का, सगळी ऑर्डर कंप्लीट केलीस? नाही, मला तर विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, बरोबर सर, तुमचा कसा काय विश्वास बसेल, तुम्हाला तर वाईट वाटत असेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, वाईट? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ना सर, तुम्हाला तर वाईटच वाटत असेल की मी इथे आता 700 बॉक्सेसची मिठाई एका दिवसामध्ये कशी काय बरं तयार केली, बरोबर ना. तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटत असेल, तुम्हाला इथे वाटत असेल की अरे देवा, आपल्याला तर हिचा आता अपमानसुद्धा करता येणार नाही आहे. सॉरी हां सर, तुमच्या मनाचा विचार नाही केला मी आणि तुम्हाला आता त्या गोष्टीचं वाईट वाटणार आहे. पोचतेच आहे मी आता, थोड्या वेळामध्ये घरातून मी निघतेच आहे. असं म्हणून ईश्वरी म्हणते की ठीक आहे सर, आता मी फोन ठेवते, लवकरच बेस्ट विनरची ट्रॉफी मला घ्यायची आहे. असं म्हणाल्यानंतर ईश्वरी फोन ठेवते. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की मला माहिती होतं मी सिंदूर, तू हे करून दाखवशील. तेवढ्यातच इथे ईश्वरी गाडीमध्ये बसलेली असते. टेम्पोमध्ये बसते आणि म्हणते, भैया तुम्हाला माहिती आहे ना कुठे जायचं आहे? तेव्हा भैया म्हणतो, हो, तुम्ही सांगितलेत ना त्या जागी तुम्हाला बरोबर मी पोचवतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां. तेवढ्यातच इथे जयू आत्या, सुप्रिया आणि नम्रता तिघीजणी तिला बाय करत असतात आणि व्यवस्थित जा म्हणून सांगत असतात. तेव्हा इथे आता नम्रताला ईश्वरीची थोडी काळजीच वाटत असते, कारण ती एकटीच त्या टेम्पोमधून जात असते एवढी मोठी ऑर्डर घेऊन. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, बरं चला मी निघते, आणि सगळ्यांना बाय करून ती आता ऑफिसला जायला निघालेली असते. एवढी मोठी ऑर्डर घेऊन ती स्वतः जात असते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की चला, इशू आता गेली, आता आपण सगळेजणं नाश्ता करून घेऊया. तेव्हा सुप्रिया सगळ्यांना घेऊन आता आतमध्ये जाते आणि इथे ईश्वरी आता गाडीमध्ये शांतपणे बसलेली असते. तिला असं वाटत असतं की भैया आपल्याला व्यवस्थित सांगितलेल्या ठिकाणी घेऊन जातील. तेव्हा ईश्वरी म्हणते की भैया लवकर चला, आपल्याला वेळेत पोचायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की मॅडम काळजीच करू नका, सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बरोबर एका ठिकाणी नेऊन पोचवतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता रात्रभर झोपलेली नसते. इथे दिवसभर काम करत असते. त्यानंतर मिठाई खराब झाल्यानंतर रात्रभर जागून ती मिठाई तिने बनवलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता गाडीमध्ये बसल्यानंतर शांतपणे बसलेली असते. छान हवा लागत असते. तेव्हा तिचे डोळे आता बंद होतात. तिला थोडीशी झोप लागते. तेव्हा ती गाडीमध्ये डोळे बंद करून आता बसलेली असताना इथे अर्णव सगळ्यांना कामाचे इन्स्ट्रक्शन्स देत असतो आणि व्यवस्थित काम झाले की नाही ते सांगत असतो. तो इथे आता लावण्याच्या मैत्रिणीला म्हणतो की जी मिठाई आता येणार आहे ना, ती कुठल्याही मिठाईबरोबर ठेवायची नाही. त्या 2 मिठाईंमध्ये कन्फ्युजन होता कामा नये. इंदोरी मिठाई ही वेगळीच असली पाहिजे, कळलं का? त्यानंतर लावण्या अर्णवला बघत असताना म्हणत असते की वा यार, तू खूपच जास्त एक्सायटेड आहेस ना आजच्या फंक्शनला घेऊन, मिठाईची वाटसुद्धा बघतोयस. पण सॉरी यार, ती मिठाई इथे आज काही पोचणार नाही आहे आणि तू जेवढा एक्सायटेड आहेस ना तेवढा तुझा आता मूड ऑफ होणार आहे. तेव्हा इथे आता लावण्य येते. ईश्वरी गाडीमध्ये शांतपणे झोपलेली असते. तेवढ्यातच लावण्य येते आणि म्हणत असते की यार, तू सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झालेली आहे. तेव्हा अर्णव विचारत असतो की गेस्ट लिस्ट पूर्णपणे तयार आहे का? संपूर्ण गेस्टला इथे तू बोलावलं आहेस ना? तेव्हा इथे लावण्य म्हणते की हो, सगळ्यांना आमंत्रणं गेली आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे टेम्पो आता वेगळ्या रस्त्याने काढलेला असतो. तेव्हा इथे टेम्पो हा आता सांगितलेल्या ठिकाणी, म्हणजे लावण्याने सांगितलेल्या ठिकाणी जाणार असतो. तेव्हा ईश्वरीला जाग येते. ईश्वरी म्हणते की भैया
आपण हे कुठल्या रस्त्याला आलो? तुम्ही कुठून गाडी काढले? हे बघा, हा नेहमीचा ऑफिसचा रस्ता नाही आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की मॅडम, अहो नेहमीच्या रस्त्याने गाडी घेतली असती तर गर्दी मिळाली असती, ट्रॅफिक मिळाली असती, म्हणून मी वेगळ्या बाजूने गाडी काढली. तुम्ही काळजी करू नका. जिथे आता 10-15 मिनटं लागतील ना, तिथे आपण 5 मिनटामध्ये पोचणार आहोत. त्यानंतरला इथे AR म्हणत असतो की गेस्ट लिस्ट पण तयार आहे, मग बाकी आता सगळी तयारी व्यवस्थित आहे. तेव्हा लावण्या म्हणते, नाही, अजून महत्त्वाची गोष्ट तर आलेलीच नाही आहे ना. इथे आता मिठाईचे बॉक्सेस कुठे आहेत? त्या अजूनपर्यंत 700 मिठाईचे बॉक्सेस आपल्या इथे पोहोचलेले नाही आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तेच तर ना, मी सिंदूरला फोन करतो आहे, पण ती फोनच उचलत नाही आहे. तेव्हा इथे लावण्या म्हणते की AR, अरे तुला जितके फोन करायचे आहेत ना, तितके फोन कर. त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. आता काही मी सिंदूर इथे पोचणार नाही आणि तिने बनवलेली मिठाईसुद्धा, असं लावण्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते, भैया हा ऑफिसचा रस्ता नाही आहे. कुठे घेऊन जात आहे तुम्ही मला? मी सांगते ना, हा नेहमीचा रस्ता नाही आहे. तुम्ही सांगा बरं, किती वेळ लागणार आहे आता? तेव्हा तो माणूस म्हणतो की आता थोडाच वेळ लागेल, आपण लगेचच पोचूया. तेवढ्यातच तो आपल्या खिशातून एक स्प्रे काढतो आणि तो ईश्वरीच्या चेहऱ्यावरती मारतो. ईश्वरीच्या चेहऱ्यावरती तो स्प्रे आता मारल्यानंतर ती पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. ती बेशुद्ध होते आता. त्यामुळे इथे हे सगळं काम लावण्यानेच त्या माणसाला करायला सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ठरलेल्या ठिकाणी म्हणजे लावण्याने एका गोडाऊनमध्ये ईश्वरीला न्यायला सांगितलेलं असतं. त्यामुळे ईश्वरी बेशुद्ध झालेली असते आणि त्या माणसाला इथे फोनसुद्धा आलेला असतो. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, बोला ना मॅडम. लावण्या म्हणत असते, ठरल्याप्रमाणे तिला बेशुद्ध केलंस का? तो म्हणतो, हो मॅडम, हो, बेशुद्ध केलं आहे तिला. तेव्हा लावण्या म्हणते, मग आता तिला ठरलेल्या ठिकाणी घेऊन जा आणि हे बघ, ते मिठाईचे बॉक्सेस आहेत ना, ते सुद्धा खराब करून टाक. कळलं का तुला? पूर्णपणे ते खराब करून टाक. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत त्या ईश्वरीला सोडायचं नाही आहे. तिला तिथेच तुम्हाला बांधून ठेवायचं आहे. कळलं का? जेव्हा मी सांगेन ना, तेव्हाच तिला तिथून सोडायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लावण्याने त्या माणसाला सांगितलेलं असतं की ईश्वरीला किडनॅप करून ठेवायचं आहे. त्यानंतर लावण्या इथे मामीलासुद्धा फोन करते. तेव्हा ती म्हणत असते की माय फ्युचर मामे सासू, तुम्हाला माहिती आहे का, इथे आता ईश्वरी देसाई आणि तिने बनवलेली मिठाई काहीही पोचणार नाही आहे. त्याच्यामुळे आता ईश्वरी देसाई हे चॅलेंज कंप्लीट करून अर्णवच्या नजरेमध्ये तिला चांगलं बनायचं होतं ना, पण ती आता चांगली बनू शकत नाही आहे. कारण का ती आता कायमस्वरूपी अर्णवच्या नजरेतून खाली पडणार आहे. ते कसं काय? तर इथे अर्णवने तिच्यावरती खूपच जास्त विश्वास ठेवून ही ऑर्डर तिला दिली होती, पण आता त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. जेव्हा आता ईश्वरी देसाई अर्णवच्या समोर येईल ना, तेव्हा अर्णवला फक्त तिचा राग येईल, तिरस्कार येईल. तो अजिबात तिला आपल्या नजरेसमोरसुद्धा उभं करणार नाही आहे. बघाच तुम्ही. तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, वा लावण्या वा, ही तर खूप छान आयडिया आहे. तेव्हा इथे वल्लरी आता म्हणत असते, मलासुद्धा ऑफिसला यायचं आहे. तेव्हा लावण्या म्हणते, या लवकर या. मी आजीलासुद्धा कॉल केला होता आणि ती अंजलीताई आहे ना, त्यांनासुद्धा बोलावून घ्या. मी ARला सांगितले की मी तुम्हाला सगळ्यांना इन्व्हाइट केले म्हणून. तेव्हा AR म्हणाला की ठीक आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी सगळ्यांना कॉल केलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णवच्या सांगण्यावरूनच इथे लावण्याने आजीला, अंजलीला, त्याचबरोबर वल्लरीला फोन केले होते. पण इथे आता आजी वेगळ्याच कारणावरती रुसून बसली आहे. तेव्हा वल्लरी लावण्याला म्हणालेली असते की ठीक आहे, आम्ही सगळेजण येतो. त्या ईश्वरीचा होणारा पचका मला तर माझ्या डोळ्याने बघायचा आहे. तिचा इन्सल्ट जेवढा होईल ना, तेवढा जास्त मला आनंद होईल. तेव्हा इथे लावण्या म्हणते, तेच तर, मला पण तेच हवं आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, आजी अगं असं काय करतेस? चल ना, आपल्याला ऑफिसला जायचं आहे ना. तेव्हा आजी म्हणते, नाही, मी अजिबात येणार नाही आहे. मला त्या लावण्याने फोन केला होता, पण मला चिंटूने फोन केलेला नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, अगं चिंटू का फोन करेल? आपला घरचा फंक्शन आहे ना, आपण तर जाणारच. आणि तसंही आपल्या सात्विक फॅशनला खूप मोठं प्रॉफिट झालं आहे ना, त्याच्यामुळे त्या आनंदाच्या भरामध्ये ARने ही पार्टी ठेवली आहे, अगदी सगळ्यांसाठी. चिंटूने आपल्या स्टाफला पार्टी देण्याचा विचार केला आहे, कारण त्याला सगळ्यांबरोबर हे प्रॉफिट आता सेलिब्रेट करायचं आहे. म्हणून ना,
मग आता तो आपल्याला इथे फोन करत बसणार आहे का? सकाळपासून तो कामामध्ये बिझी आहे. तेव्हा वल्लरी म्हणते नाहीतर काय, आणि तो आता सकाळपासून कामामध्ये बिझी आहे. लावण्याने आपल्याला फोन केला आहे ना, मग आपण जाऊया ना, आपण कशाला मानाला रुसायचं. तेव्हा इथे आजी म्हणते नाही अजिबात नाही. काय गं, तुला फोन केला का अर्णवने? मग तरीसुद्धा अशीच नाचत जाणार आहेस का? तेव्हा अंजली म्हणते आजी असं नको करूस गं, चल चिंटू वाट बघत असेल, आपण जाऊया ना. तेव्हा आजी म्हणते काही झालं ना तरीसुद्धा मी येणार नाही आहे. मला काही त्याने फोन वगैरे केलेला नाही आहे, मग मी कशाला येऊ? मला नाही यायचं तिथे माझा पचका करून घ्यायला. तेव्हा अंजली म्हणते लावण्याने तुला फोन केला होता कारण तिला तुला इम्प्रेस करायचं आहे म्हणून म्हणून तिने तुला फोन केला होता. आता तसं नाही आहे तर कसं आहे याचा विचार आता तू कर, ते किती चांगले आणि किती वाईट आहे ते. तेव्हा इथे आजी म्हणत असते की जाऊ दे, आता तर मी येणारच नाही आहे. मला चिंटूने फोन नाही केला ना, मग मला यायचं नाही आहे, असं आजी आता म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बेशुद्ध झालेली ईश्वरी टेम्पोमध्ये बसलेली असते आणि तो टेम्पो घेऊन तो माणूस एका गोडाऊनमध्ये आलेला असतो. त्यानंतरला इथे अर्णव सारखा ईश्वरीला फोन करत असतो. तेव्हा इथे तो गुंड माणूस ईश्वरीचा फोन घेतो आणि पूर्णपणे स्विच ऑफ करून टाकतो. फोन त्याचा आता बंद करून टाकतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो की हे काय, मी सिंधूचा फोन का बंद येतो आहे? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता फोन केलेला असतो स्विच ऑफ. तेव्हा अर्णवला टेन्शन येतं. तो म्हणत असतो की आता तर फोन लागत होता, मग अचानकपणे आता फोन स्विच ऑफ कसा काय झाला? म्हणून त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे लावण्य येते. लावण्य म्हणत असते की यार, सांगितल्याप्रमाणे बेस्ट विनरची ट्रॉफी मी तयार करून घेतली. हे बघ, तेव्हा तुला ही ट्रॉफी आता इंदोरला द्यायची आहे ना तुझ्या, मी सिंदोरला, म्हणजे त्या ईश्वरीला, तिला ही खूप आवडेल. बघ मी तू सांगितल्याप्रमाणे ती ट्रॉफी मी तयार करून घेतलेली आहे. पण आहे कुठे ईश्वरी? आणि बॉक्सेससुद्धा अजून पोचलेले नाही आहेत. तेव्हा इथे अर्णव म्हणतो मी सुद्धा तिलाच फोन करतो आहे, पण ती फोनच उचलत नाही आहे आणि आता लागतच नाही आहे. तेव्हा लावण्या म्हणते काही झालं ना यार, तरीसुद्धा कधीच तुझी इच्छा पूर्ण होणार नाही आहे. ते बॉक्सेस इथे पोचले जाणार नाही. आणि आता तर काय, सगळ्यांना बोलावलं इथे ईश्वरीचा तमाशा बघायला. तेव्हा ती म्हणत असते की यार, अरे तुला माहिती आहे का, मी आजी, अंजलीताई सगळ्यांना इन्व्हाइट केल्या. तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे, बरं झालं त्यांना तू इन्व्हाइट केलंस. त्यानंतर इथे आता काही माणसं पत्ते खेळत बसलेले असतात आणि तेवढ्यातच इथे ईश्वरीला आता जी काही आता भुरळ आलेली असते ती आपले डोळे हळूहळू उघडत असते. कुठे आहे मी असा विचार करत असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी गोंधळ घालतेच, या वेळेलासुद्धा काही गोंधळ घातलेला नसेल ना. आणि तो फोन करत असतो. तो म्हणत असतो की हे काय, आता ह्या आकाशचं काय चाललं आहे? आकाशसुद्धा फोन उचलत नाही आहे, त्याचबरोबर ईश्वरीसुद्धा फोन उचलत नाही आहे. तेव्हा इथे आता लावण्य आलेली असते. ती म्हणत असते की यार, अरे काय चाललं आहे हे, खूप उशीर झाला, मगापासून आपले इथे गेस्ट येऊन बसलेत, आपला स्टाफ येऊन बसला आहे, फंक्शन आता सुरू करायला नको का? हे बघ, ईश्वरीने बनवलेली मिठाईसुद्धा आलेली नाही आहे. पण आपण एक काम करूया, मिठाईचे बॉक्सेस आपण उद्या देऊ, पण आता तू कार्यक्रमाला सुरुवात तरी कर ना. बिचारे सगळेजण वाट बघत आहेत. तेव्हा इथे आता ईश्वरी कुठे आहे? तिच्याबरोबर काही बोलणं झालं का? तेव्हा अर्णव म्हणतो नाही ना, तिच्याबरोबर काहीच बोलणं झालेलं नाही आहे, तिचा फोन पण स्विच ऑफ येतो आहे. तेव्हा लावण्या म्हणते काय, फोन स्विच ऑफ येतो आहे? मला माहितीच होतं. 700 बॉक्सेसची ऑर्डर ती कंप्लीट करू शकली नसेल ना, मग आता काय करणार? मग बसली असेल रडत, नाहीतर कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये लपून बसली असेल, म्हणून ती तुझा फोन उचलत नाही आहे, कळलं का? तेव्हा इथे जमत नाही एखादी गोष्ट तर एवढी मोठी जबाबदारी घ्यायची कशाला ना, आपण दुसरी कुठेतरी ऑर्डर दिली असती. काय तुला काय वाटतं यार? असं म्हणाल्यानंतर अर्णव तिच्याकडे जसा रागाने बघायला लागतो तशी लावण्या घाबरते. लावण्या घाबरते आणि लगेच तिथून सटकते. तेव्हा इथे लावण्याला माहिती आहे आता जर ARला राग आला तर मात्र माझं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे अर्णव आता पुन्हा ईश्वरीला फोन करत असतो, पण पुन्हा तिचा फोन काही लागत नाही, कारण तो त्या माणसाने काढून घेतलेला असतो आणि स्विच ऑफ केलेला असतो. त्यानंतर अर्णव आकाशला फोन करतो. आकाशसुद्धा फोन उचलत नसतो. तेव्हा अर्णव म्हणतो हे काय झालं आहे, आकाश का फोन उचलत नाही आहे? तेव्हा आकाश आता ऑफिसमध्ये पोचलेला असतो. आकाश म्हणत असतो की काय झालं दादा,
तू मला फोन का करतोयस? तेव्हा अर्णव म्हणत असतो की आकाश, अरे कुठे होतास तू? आणि एवढा उशीर कोणी लागतं का ऑफिसला यायला? अरे मी सिंदूर कुठे आहे? आणि इथे मिठाईचे बॉक्सेससुद्धा अजून आलेले नाही आहेत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की दादा, अरे मिठाईचे बॉक्सेस तर मी आणि इथे आपली नम्रता घेऊन आलो आहे ना. मी आणि नम्रता आम्ही दोघेजणं मिठाईचे बॉक्सेस घेऊन आलोत. तेव्हा अर्णव म्हणतो काय? मग ईश्वरी कुठे आहे? ईश्वरीसुद्धा मगाशी निघाली होती ना. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की दादा, अरे ईश्वरी तर आमच्या दोघांच्याही आधी निघाली आहे. ती तर पोचली असेल ना इथे. मला वाटलं होतं ती आमच्या आधी पोचलीसुद्धा असेल. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की नाही, पण ईश्वरी इथे आलेलीच नाही आहे. तिने मला फोन केला होता की मी निघाले म्हणून. तेव्हापासून मी तिला कॉल करतो आहे, पण तिने माझा एकसुद्धा कॉल रिसीव्ह केलेला नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्णव म्हणत असतो की काय झालं असेल? मी सिंदूरचा फोन का लागत नाही आहे? म्हणून तो तिला पुन्हा एकदा आता फोन ट्राय करत असतो. तरीसुद्धा ती फोन काही उचलत नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की प्रत्येक वेळेला जसं काही ना काहीतरी गडबड घोटाळा करते, या वेळेलासुद्धा तसं काही केलेलं नाही आहे ना. तेव्हा इथे नम्रता म्हणते, अर्णव सर काय झालं असेल? इश्यू ठीक तर असेल ना? तेव्हा अर्णव म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका. ते मिठाईचे बॉक्सेस आहेत ना, तेवढे ते व्यवस्थित काढून ठेवा आणि मी सिंदूरला काही होणार नाही आहे. ते एकदम ठीक असेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आकाश म्हणत असतो की नम्रता नको काळजी करू. कुठे ना कुठेतरी ईश्वरी असेलच. तुला माहिती आहे ना, एक काम निघालं की ती 2-3 कामं करत राहते. तेव्हा इथे अर्णव आता सारखा ईश्वरीच्या मोबाईलवरती फोन करत असतो. लोकेशनसुद्धा तो चेक करतो, तर त्याला लोकेशन हे वेगळंच दिसतं. तेव्हा अर्णव म्हणतो हे काय चाललं आहे? लोकेशन हे वेगळं आहे. म्हणजे मी सिंदूर नक्की गेले तरी कुठे? ही बाई आता गोडाऊनमध्ये पोचलेली असते आणि ती टेम्पोमध्येच बसलेली असते. डोळे उघडून जेव्हा बघते तर काय, समोर 4-5 माणसं असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अरे देवा, ही कोण माणसं आहेत? तीसुद्धा एवढी. तेव्हा इथे ईश्वरी घाबरलेली असते. तो गुंड माणूस तिच्याकडे बघणार तेवढ्यातच ती आपले पुन्हा डोळे बंद करून घेते आणि ती आपल्या पिशवीमध्ये मोबाईल शोधत असते. मोबाईल शोधत असताना तिचं लक्ष समोर जातं. बॅगमध्ये तर मोबाईल नसतो. त्या गुंड माणसाच्या बाजूला इथे आता ईश्वरीचा फोन असतो. तेव्हा ईश्वरी बघते तर इथे आता सगळे लोक खूपच जास्त डेंजरस असतात आणि ईश्वरी आता डोळे बंद करून छोटे डोळे करून बघत असते की या लोकांचं लक्ष आहे का नाही म्हणून. आणि ते हळूच आता दरवाजा उघडून तिथून पळून जाण्याचा इथे आता प्रयत्न करत असते. मोबाईल शोधत असते. मोबाईल बघते तर कुठे, तर त्या गुंड माणसाच्या बाजूला. आता घरी फोन कसा करणार? ते अर्णवला फोन कसा करणार की मी इथे अडकले म्हणून? आता काय करू देवा, असं इथे ईश्वरी आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ईश्वरी त्यातूनही धाडस करत असते की कोणीतरी आजूबाजूला आहे का, जे लोक माझी मदत करतील, जे लोक मला घेऊन जातील. या गोष्टीचा विचार आता ईश्वरी करत असते. पण करायचं तर काय? कारण का इथे ऑर्डर तर वेळेवरती पोचवायची होती. ती तर पोचली असेल. माझा अंदाज खरा ठरला. मला वाटलं होतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होणार. बरं झालं मी टेम्पो घेऊन इकडून निघाले आणि ताई आणि आकाश सर दोघेजणं ऑर्डर घेऊन घरी गेले. ते बरं झालं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता त्या गुंड लोक ईश्वरीला त्रास देत असतात. ईश्वरी जमिनीवरती कोसळलेली असते आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे अर्णवची एंट्री झालेली असते. अर्णव दरवाजा उघडतो आणि आता आतमध्ये येतो. अर्णवला तिथे बघून ईश्वरी खूप जास्त खुश होते. ईश्वरीला फार आनंद झालेला असतो. तेव्हा ती म्हणत असते की अर्णव सर आणि इथे अर्णवला आलेलं बघून ईश्वरी इतकी खुश होते की ती आता उठून बसते. 4-5 गुंड इथे ईश्वरीला एकटीला त्रास देत असतात. अर्णवला त्यांचा खूप राग येतो, खूप चीड येते त्याला. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, आणि ती अर्णवकडे आता धावत पळत जात असते. तेव्हा तो गुंड माणूस होता इथे ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. तो म्हणतो ए कुठे जायचं नाही तू. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो का काय झालं, सोड तिचा हात, सोड म्हणतोय ना तिचा हात. तेव्हा तो गुंड माणूस म्हणतो का मी का हात सोडायचा आहे, मी नाही सोडणार. आणि ए कोण आहेस तू, आताच्या आत्ता जा, आमच्या समोर आहे ना अशी सुटाबुटातली माणसं काही टिकत नाही, कळलं का? ज्या पावली आलेस त्या पावली इथून निघून जा, नाहीतर मग तुझं काही खरं नाही आहे, कळलं तुला? तेव्हा अर्णव म्हणतो अच्छा हो का, म्हणजे असं करणार आहात आता तुम्ही, चौघंजणं मिळून एका मुलीला त्रास देणार आहात का? तेव्हा तुझं याच्याशी काही देणं घेणं नाही आहे, तू इथून निघून जा असं सांगितल्यानंतर अर्णव म्हणतो ठीक आहे. आणि तो आता पाठीमागे फिरतो आणि सरळ आता समोर चालत जात असतो. ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी म्हणते सर काय करताय तुम्ही हे, सर काय करताय, प्लीज थांबा,
मला एकटीला सोडून जाणार आहात का तुम्ही सर? तेव्हा इथे आता अर्णवच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन सुरू असतो आणि आता ईश्वरीला कसं वाचवायचं याचा तो विचार करत असतो. कारण ते चौघेजण असतात आणि अर्णव एकटा. ताकदीपेक्षा आता अर्णवला युक्तीची सुद्धा गरज आहेच. तेव्हा इथे अर्णव जातोय की काय आपल्याला एकटीला ठेवून, अशी भीती आता इथे ईश्वरीला वाटत असते. आणि म्हणूनच इथे ईश्वरीने आता लगेचच अर्णवला थांबवण्याचा विचार केलेला असतो. ती त्याला आवाज देते.